मित्रांनो, कापूस पिकाची पेरणी केल्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठी समस्या जाणवते 20-25 दिवसानंतर, ती म्हणजे तणांची समस्या. तणांची समस्या जर सुरुवातीला आपल्याला यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्यामध्ये आपण तणनाशकाचा वापर नक्कीच करू शकतो. त्यानंतरची जे काही कंडिशन येत राहते 60-70 दिवसानंतर जेव्हा तण उगवण्यास सुरुवात होते, नंतर आपल्याला मजुरांची मदत घेऊन आपल्याला तण नियंत्रण करणे गरजेचे असतं. परंतु सुरुवातीच्या काळात आपण नक्कीच तणनाशकाचा वापर करून आपल्या कापूस पिकामधलं तण नियंत्रण हे करू शकतो. तर त्यामध्ये आपण कापूस पिकानंतरचं साधारणतः उगवणीनंतर 25 दिवसांनी तुम्ही चांगल्या पद्धतीचं जे तणनाशक आहे त्याची फवारणी नक्कीच करू शकता. त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मी 1-2 तणनाशक सांगतो. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्ष घेणे गरजेचे आहे की कापूस पिकामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात तणनाशकामध्ये क्रांती झालेली नाहीये. म्हणूनच तुम्हाला एकच घटक असणारं वेगवेगळ्या ब्रँड नेमचं तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. बऱ्याच वेळा शेतकरी बंधूंचं काय होतं की एक पर्टिक्युलर तणनाशक घेऊन बसतात. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे की बाजारामध्ये बरीचशी तणनाशके उपलब्ध आहेत. तर त्यामधली आपल्याला एकच घटक असणारे कुठली एखाद्या तणनाशकाचा वापर करायचा आहे. ज्या पद्धतीने आपल्याला कुठल्या एखाद्या कंपनी मार्केटिंग करत राहते तर शेतकरी बंधूंचा समज होतो की मला हेच तणनाशक पाहिजे. तर मित्रांनो, काही तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध देखील नसतात किंवा अवाढव्य भाव असतात. त्यामुळे आपण ब्रँड नेम न बघता आपण कंटेंट जर बघितला तर नक्कीच तुम्हाला सारख्या कंटेंट असणारं चांगल्या पद्धतीचं नियंत्रण करणारं तणनाशक बाजारामध्ये मिळेल. तर कुठले तणनाशक आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे आहे, त्यामध्ये घटक एकच आहे, तर या सगळ्या गोष्टी आज माहिती घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये बॅक सोडियम 6% प्लस क्युझालोफॉप इथिल 4% घटक असणारे, एक ब्रँड नेम वेगळे असणार पण घटक एक असणार 3-4 कापूस पिकाच्या तणनाशकाची माहिती आपण घेऊया. तर मित्रांनो, हा घटक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा घटक आपल्याला बॉटलवर पाहायचा आहे. हा घटक बॉटलवर असेल तर ते तणनाशक मात्र आपल्याला आणायचं आहे. परंतु ब्रँड नेम कोणते कोणते येतात मार्केटमध्ये ते देखील समजून घेऊया. तर बायर कंपनीचं येते घासा नावाने. घासा नाव हे ब्रँड नेम आहे त्या प्रोडक्टचं, परंतु कंटेंट हा एकच आहे. नंतर त्याचं धनुका कंपनीचं डोझोमॅक्स, यामध्ये देखील कंटेंट एकच आहे परंतु ब्रँड नेम हे वेगळं आहे. त्यानंतरच सगळ्यांच्या परिचयाचं असलेलं गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स. हिटविड मॅक्स मध्ये देखील तुम्हाला घटक एकच मिळतो हा, परंतु ब्रँड नेम जे आहे ते वेगवेगळे आहेत. तर अशा पद्धतीचे 3 तणनाशक आहे. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की याचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं. तर मित्रांनो, या तिन्ही तणनाशकाचा कुठल्याही एखाद्या तणनाशकाचा तुम्ही वापर करत असेल तर याचं प्रमाण 45 ते 50 मिली प्रतिपंप असं घेतलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जे आहे ते कापूस पिकामध्ये तणांचं नियंत्रण हे करायला मदत करतील. तर मित्रांनो, ब्रँड नेम लक्षात ठेवायचं आहे. आजच्या भागामध्ये आपण काय बघितलं तर ब्रँड नेम वेगवेगळे असू शकतात परंतु कंटेंट एकच आहे, कारण कापूस पिकामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात तणनाशक नाही आहेत. सोबतच मित्रांनो, यामध्ये आणखी मी सांगू इच्छितो की हे जे तणनाशक आहे तुम्ही कापूस पिकावर उडालं किंवा तुम्ही सरळ फवारणी केली तरी काही फरक पडणार नाही. परंतु काही शेतकरी बंधूंच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तण झालेलं असतं. तर मोठ्या प्रमाणात जर तुमच्या पिकामध्ये तण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्विफ्ट पॉवर, UPL कंपनीचं स्विफ्ट पॉवर या तणनाशकाचा वापर करू शकता. त्याचं जे प्रमाण आहे 100 मिली प्रतिपंप असं घ्यायचं. परंतु या ठिकाणी एक काळजी घेणे गरजेचं आहे की या तणनाशकाची आपण ज्यावेळी फवारणी करतो त्यावेळी आपल्याला त्यामध्ये टोकर लावून आपल्याला फवारणी करायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या कापूस पिकावरती ते तणनाशक उडायला पाहिजे नाही. कारण काय मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला उडू द्यायचं नाही. कारण काय की ते सिलेक्टिव्ह हर्बिसाइड नाही, ते नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे. म्हणूनच थोडं आपल्याला जपून त्याचा वापर करायचा आहे. वापर करू शकता, अडचण येणार नाही. फक्त आपल्याला त्या ठिकाणी एक काळजी घेणे गरजेचे आहे की कापूस पिकावरती त्याची फवारणी उडता कामा नाही. तर मित्रांनो, अशाच पद्धतीच्या नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर वारंवार येत असतात. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सर्व शेतकरी बंधूंपर्यंत ही माहिती पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन. धन्यवाद.